सगळ्यात मोठा कोण असणार आहे, त्याचा बाह्य कोण सगळ्यात लहान असणार आहे. बघा विद्यार्थी मित्र, तुम्हाला इथं थोडक्यात मला बाह्य कोण समजावून देणं आवडेल, कारण काही जणांना बाह्य कोणच समजत नाही. त्यामुळं मूळ संकल्पना जर नाही समजली तर गणित नाही समजत. मग पुन्हा हे अंतर कोण आहेत आतले हित, काही काटकोण असतील किंवा काटकोण नसतील, कसेही असतील. ओके, मग ह्याचा बाह्य कोण कुठं होणार आहे, हित बाहेरच्या बाजूला. बाह्य कोण बाहेरच्या बाजूला. आणि आपल्याला एक नियम माहिती आहे, हा सरळ कोण आहे की नाही, ह्या सरळ कोणावर कुठं जरी रेष मारली तर ते पूरक कोण होतात. म्हणजे दोघांची बेरीज, इकडला कोण आणि इकडला कोण, ह्यांची बेरीज नेहमी 180 अंश असते. म्हणजे हिथं बाह्य कोणाला सुद्धा तो नियम लागू पडतो. ही सरळ रेषच आहे, त्यामुळे हितला कोण आणि हितला बाहेरचा कोण ह्या दोघांची माप 180 असतात. मग सर्वात लहान बाह्य कोण म्हणल्यानंतर सर्वात मोठा कोण जे आहे त्याचा लहान कोण बाह्य कोण असणार आहे. कारण जेवढा मोठा आतला कोण तेवढा कमी बाहेरचा कोण, दोघांची बेरीज 180 यायला पाहिजे. चला यांचं काढूया. आणि चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज 360 असते. कोणताही चौकोन असू द्या 360 अंश एवढी बेरीज असते. त्यावरून आपण हे काढू शकतो, 2x अधिक 10 सगळ्यांची बेरीज मांडूया. हा कोण घेतला अधिक 3x अधिक 15 अधिक 4x वजा 30 अधिक 2x वजा 20 या सगळ्यांची बेरीज आहे 360. आता या ठिकाणी जोड्या लावायच्यात आपल्याला. एक्सची म्हणजे स्वरूप पद बाजूला काढायची, संख्येशी एक्सची आणि अगोदरचं पद महत्वाचं. त्या एक्सच्या अगोदर असू दे किंवा संख्येच्या अगोदर असू दे, अगोदरचं जे पद आहे ती क्रिया आपल्याला करावं लागते. बघा इथं आता हे 2x 3x 4x 2x सगळ्यांच्या अगोदर बेरजेचे चिन्ह आहे, म्हणजे ह्यांची बेरीज होणार 2 3 5 4 9 2 11, म्हणजे बेरीज आली त्याची 11x. बरोबर, 11x. काय जणांना वाटतंय गुणाकार होतं का, इथं एक एक्स आहे, इथं एक एक्स आहे, इथं एक्स आहे, यांचा मग 11 आणि हे कोणाचा एक्स चौथा घात असं वगैरे काय करायचं जातात. एक लक्षात ठेवा, आंबे आहेत या ठिकाणी, दुकानातून 11 आंबे आणले, मंडईमधून 10 आंबे आणले, रानातून शेतातून एक 5 आंबे तोडून आणले. तर ह्या सगळ्यांची बेरीज करायची असेल 11 21 5 26 आंबेच राहणार आहे ना इथं. का ह्या आंब्याची बी बेरीज होणार आहे, नाही होणार आहे. तसं इथं एक्स जोडलेलं आहे असं लक्षात घ्या. हे 11x झालं. आता संख्या बघूया, इथं 10 आहे, अधिक 10 अधिक 15 अधिक 25 झालं. इथं वजा 30 आहे. आता अधिक 25 वजा 30 दोन भिन्न चिन्ह आहेत, वेगवेगळी चिन्ह आहेत. नेहमी अधिकचं चिन्ह हे संख्येच्या अगोदर असतं, ज्यावेळी दिलेलं नसतं त्यावेळेला. मग ही जर दोन भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. नेहमी लक्षात ठेवा, वेगवेगळी चिन्ह वजाबाकी, सेम चिन्ह बेरीज. 30 मधून 25 गेले 5 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. इथपर्यंत आलो आपण. आता हे वजा 5 आणि इथं वजा 20 आहे, वजा 20. आता दोन समान चिन्ह आली, इथं दोन समान चिन्ह आली म्हणजे आपल्याला बेरीज करायची आता इथं. आणि जी चिन्ह आहे ती समान तेच उत्तराला द्यायचं, वजा 25. नेहमी हा लक्षात नियम ठेव. दोन समान चिन्ह वजा असू द्या बेरीज करायची आणि उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं किंवा अधिक असू द्या, त्याची तर बेरीजच होणार आहे ना. उत्तराच्या आधी अधिक चिन्ह असते. आणि दोन वेगळी चिन्ह आली, अधिक असू द्या अगोदर किंवा वजा अगोदर असू द्या, नेहमी वजाबाकी करायची मोठ्या दिसणाऱ्या संख्येत आणि उत्तराला जी मोठी संख्या आहे त्या संख्येच्या अगोदर असणारं चिन्ह त्या उत्तराला द्यायचं. हे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज साठी सांगितलं. तर इथं वजा 25 आलं इथं, बरोबर, वजा 25 लक्षात ठेवा, वजा 25 बरोबर इकडं आहे 360. आता ह्या वजा 25चं पक्षांतर होणार, कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची. नेहमी लक्षात ठेवा, एक्स खूप महत्वाकांक्षी आहे. एक्स काय करतोय, स्वतःची किंमत काढण्यासाठी, स्वतःची किंमत वाढवण्यासाठी शेजाऱ्याला नेहमी हाकलून लावतो दुसरीकडे, जा तिकडे म्हणतोय तू जा. मग शेजारी पण त्याचा थोडासा ऍटिट्यूड आलाय, ऍटिट्यूड ते काय म्हणते, जातो पण हिथं जे चिन्ह आहे ते तिकडे मी बदलणार. इथं वजा असेल तर मी तिकडे बेरीज करणार,
इथं बेरीज असेल तर तिकडं मी वजाबाकी करणार, इथं गुणाकार तिकडं भागाकार, इथं भागाकार तिकडं गुणाकार, हा नियम लक्षात ठेवा. मग हे 11x इथंच राहिलं. अहंकारी माणूस किंमत काढायची त्याची, -25 तिकडे गेलं, 360 अधिक 25 होणार. काय जण असं करतात, ते -25 इकडे आल्यानंतर अगोदर घेतात, ह्याच्या अगोदर हिथली संख्या तशीच राहणार, त्याच्यामध्ये मिसळायचं आपल्याला. 11x बरोबर किती झालं, 60 आणि 20 80 85 385. अजून बी एक्सची किंमत निघली नाही, दुसऱ्या शेजाऱ्याला हाकलून देतो x. आता x बरोबर कोण आहे इथं, 11. 11च्या आणि x मध्ये गुणाकार आहे. 11 इकडे गेले, काय करते आता, भागाकार करणार. 385 भागिले 11. x बरोबर 11 33, 5 उरले, 11 5 55. एक्सची किंमत निघली. प्रत्येक कोणाचं माप आपण आता काढू शकतो एक्सच्या किमतीवरनं. बघा इथं एक्सच्या जागाला फक्त एक्सची किंमत टाकायची, इथं गुणाकार आहे, 35 दुनी 70, 70 आणि 10 80. ओके, ह्याचं इथं लिहूया. किती निघली, 35, 35 त्रिक 30 त्रिक 90 आणि 5 त्रिक 15, 105 आणि 15, 105 आणि 15 120. इथं 4x म्हणजे 35 गुणिले 4 किती होते, 30 चोक 120, 5 चोक 20, 30 चोक 120, 5 चोक 120, 30 चोक 120 आणि 5 चोक 140 वजा 30, इथं होणार 110. इथं 35 दुनी 70, 70 वजा 20, इथं होते 50 अंश. निघली माप. सगळ्यात मोठा कोण कोणता आहे, मग सगळ्यात मोठा कोण कोणता आहे ह्यातला, हाय ना, सगळ्यात मोठा जो सगळ्यात मोठा असणार आहे त्याचा बाह्य कोण लहान असणार. इथं 80 आहे, इथं 120 आहे, इथं 110, इथं 50 आहे, म्हणजे हा मोठा आहे. मग ह्याचा बाह्य कोण किती मापाचा असणार, 60 अंशाचा. म्हणजे आपलं उत्तर आहे 60 अंश. सर्वात लहान चौकोनात 4 कोणाचे माप आहे, तर सर्वात लहान बाह्य कोणाचं माप 60 अंश एवढं असणार आहे.